हाय फ्रेंड्स, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही भारत सरकारच्या अंतर्गत एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे, जी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना उत्पन्नाचे समर्थन प्रदान करते. पीएम किसान योजना प्रथम तेलंगणा सरकारद्वारे रयतू बंधू योजना म्हणून लागू करण्यात आली होती, जिथे विशिष्ट रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांना देण्यात आली होती. नंतर 1 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या 2019च्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पादरम्यान पीयूष गोयल यांनी ही योजना देशव्यापी प्रकल्प म्हणून लागू करण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पीएम किसान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपयांचे उत्पन्न समर्थन दिले जाईल, जे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जातील. या योजनेसाठी एकूण वार्षिक खर्च ₹75,000 कोटी अपेक्षित आहे, ज्याला केंद्र सरकार वित्तपुरवठा करेल. आता आपण पाहूया पीएम किसान योजनेची उद्दिष्टे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून लागू केली जाते. ही योजना अनेक लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. पीएम किसान योजनेचे मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे नमूद केलेली आहेत. सर्व पात्र जमीनधारक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना उत्पन्न समर्थन प्रदान करणे. पीएम किसान योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या विविध निविष्ठा खरेदी करण्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून योग्य पीक, आरोग्य आणि योग्य उत्पादन मिळावे. अपेक्षित शेती उत्पन्नाशी सुसंगत आहे. या योजनेमुळे पीएम किसानची व्याप्ती सुमारे 14.5 कोटी लाभार्थ्यांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे. अंदाजे रुपयाच्या खर्चासह सुमारे 2 कोटी अधिक शेतकऱ्यांना कव्हर करण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारकडून 87,217.50 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. पीएम किसान योजनेचे फायदे. निधीचे थेट हस्तांतरण हा या योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे. 25 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,000 कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले. शेतकऱ्यांशी संबंधित सर्व नोंदी अधिकृतपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत आहेत, ज्यामुळे नोंदणी आणि निधी हस्तांतरण सुलभ झाले आहे. डिजिटल केलेल्या नोंदणी या कल्याणकारी योजनेची नवीन सुरुवात आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या तरलतेची मर्यादा कमी करते. पीएम किसान योजना हे सरकारच्या शेतीच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. पीएम किसान लाभार्थी निवडण्यास कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या पडताळणीसाठी खाली नमूद केलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जमीन मालकीची कागदपत्रे, आधार कार्ड, नागरिकत्व प्रमाणपत्र, बँक खाते तपशील. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याची पात्रता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी कोणत्याही लहान किंवा अत्यल्प शेतकरी खालील निकषामध्ये येऊ नये. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी पात्र नसलेल्या लाभार्थ्यांच्या काही श्रेणी पुढे दिल्या आहेत. कोणतेही संस्थात्मक जमीनधारक, शेतकरी तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य खालील प्रवर्गातील आहे. संवैधानिक पदे असलेले माजी आणि विद्यमान माजी आणि विद्यमान मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राज्य विधान परिषदेचे माजी किंवा विद्यमान सदस्य, महापालिकेचे माजी व विद्यमान महापौर, जिल्हा पंचायतीचे माजी व विद्यमान सभापती, कोणतेही सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या मंत्रालये, कार्यालये, विभागांतर्गत कर्मचारी. सर्व सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारक ज्यांना 10,000 किंवा त्याहून अधिक मासिक पेन्शन मिळते आणि ते वरील श्रेणीतील आहेत. मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरणाऱ्या कोणत्याही व्यक्ती या योजनेअंतर्गत पात्र नाहीत. डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि वास्तुविशारद यासारखे व्यावसायिक संस्थांमध्ये नोंदणीकृत आहेत आणि सराव करून व्यवसाय करतात, अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 2 हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रति हप्ता ₹2,000 म्हणजेच वार्षिक 6,000 अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी 2 हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरलेली आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.